हा ये ग. हे बघ मम्माने डबा पाठवला तुझ्यासाठी. अरे वा. बरं हे बघ, हा रमासाठी लाडू केलेले आहेत. ओके. आणि हा दुसरा माझ्यासाठी. मला माहितीये तुला लाडू आवडतात. बघ बघ खाऊन बघ कसा झालाय. सुपर झाले. इतका परफेक्ट गोड आलाय ना. तुला आवडला ना मग झालं. बरं मावशी, तू जशा मला नारळाच्या वड्या देतेस, असे लाडू देतेस, तसं मला तिखट पदार्थही तितकेच आवडतात. हा म्हणजे सांगून ठेवलं फक्त. हो का? मग एक काम कर ना, हे बघ तिकडे ती बरणी आहे ना, ती जरा घे. काय? लोणचं आहे त्याच्यात. या सीझन मध्ये? अगं कैरीचं नाहीये, भाज्यांचं लोणचं आहे. म्हणजे कसं आहे, आता या मोसमातलं शेवटचं लोणचं. फॅन्सी. बरं हे बघ, आता त्यातली एक डबा मी भरून ठेवते, तो तू घरी ठेव. आणि दुसरा डबा मी देते, तो तू रमाला दे. ती आता प्रवासाला जाणार आहे ना, मग ती नेहमी लोणचं घेऊन जाते तिकडे. धड तिला काही खायला मिळालं नाही तर मग तिची अडचण व्हायला नको, म्हणून मी हे लोणचं देते, ते तू तिला दे. सगळं हंटे ती आणि सगळं पचवते. मम्मा. हा मम्मा. बरं ऐक, एक नाव पाठवलंय तुला. रमाजीच्या गोळ्या त्या येताना घेऊन ये प्लीज. आणणार. अजून काय लागलं तर टेक्स्ट करून ठेव. ओके. हो करते. ऐक ना, लाडू घेतलेस ना? येस. आणि मावशी लोणचं पण देते. ए राधे, बिचारा मावशी देत बसतात म्हणून घेत राहू नकोस का? ही शपथ. ए मावशी ओरडते. मी मागायला आले होते का आपण? नाही हे बघ अनामिका, उगीच माझ्या नातीला ओरडायचं नाही. आता तिचे हे लाड तिचं लग्न होईपर्यंत असे चालू राहणार आहे, कळलं का? बाय मम्मा. बरं बरं बाय. ए बर आई, मी आता वल्लीताई बरोबर शॉपिंगला चालले. डबे ठेव, इकडे आल्यावरती घेते मी. हा हे बघ, ते लोणचं डबे हे सगळं मी असं भरून ठेवीन. आठवणीनं ती पिशवी घेऊन जायचं. येस मॅडम. आले. चला. तुम्ही एकत्र होतात पण तुमचं जुळत होतं, जुळत नव्हतं, असं आदलं मधलं होतं. आता सगळं जुळायला लागलंय, आता सगळं छान आलबेल सुरू झालंय, तर थोडं हे होणार ना, म्हणजे उजवडावं होणार. आणि जसं तू म्हणतोयस की ती वाद घालणारी आहे, तसं ती पण म्हणू शकते ना की तू वाद घालणार आहेस. तू कधीतरी पडतं घे. नेहमी मीच पडतं घेतो की. तुला जर असं वाटत असेल की नेहमी तू पडतं घेतोस, तर तुझा समज चुकीचा आहे. असं होत नाही. वल्ली पण जुळवून घेते, खास करून आता बदलले. अरे वल्ली ठीक आहे, आता काय तुला जर मान्यच करायचं नसेल की तुझा भाऊ चांगला आहे, तर मी तरी काय बोलणार ना, मग जाऊ दे. अरे बाळा, हा मुद्दाच नाहीये. मी इतकंच म्हणतोय की तू जरा तिच्या बाजूनी पण विचार कर ना. सर येतो मी. याच्या डोक्यात काहीतरी भरवलंय. आग लावून तू कुठे निघालास? अहो मला पटलं तुमचं. म्हणजे ह्या आधी मी राधाचं सगळं ऐकतच होतो, पण आता यापुढे मी तिच्या बाजूने विचार पण करेन. येतो. खरं तेच सांगतोय. तुला पटत नसेल मी तुला खूप डिटेल मध्ये सांगतो. बरं ऐक, तुला माहिती आहे हा बदल का घडला? का? मला ना भाऊजींचा फोन आला होता. हॅलो. काय वल्लीबाई, शॉपिंग करायला बाहेर पडल्यात की काय? मी काय आणायला बाहेर पडले ते पण तुम्हाला कळलंच असेल. हो, मला सगळं कळलं वल्ली. काय घ्यायला आले असते? भाऊजी मी त्यांना फक्त एवढंच म्हणलं की अगं वल्ली, तुला सचिनचा स्वभाव माहितीये ना. तुला काय आवडतं, तुला काय घ्यावंसं वाटतं, हे तुझं तू ठरव. तुला काय शोभून दिसतं, काय चांगलं दिसतं ते तू घाल. हा, त्याचं तुला स्वातंत्र्य आहे. मुळात स्त्रियांनी काय घालायचं आणि त्याचं स्वातंत्र्य आम्ही पुरुषांनी द्यायचं, हे स्वातंत्र्य देणारे आम्ही कोण? मला ही संकल्पनाच पटत नाही. हे स्वातंत्र्य तुमचं तुम्हाला, आणि तुम्ही काय घालायचं काय नाही घालायचं ते ठरवायचं. म्हणजे बघा, आधी तुला स्वतःला पण साडी नेसायला आवडायची, आता त्या पार्टी नंतर तुला ड्रेस घालावासा वाटतोय, हो ना? हो, पण तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण हे म्हणाले की तू ड्रेस कशाला घेतेस, तू साडीमध्ये सुंदर दिसते. अगं, नवरा म्हणून ही त्याची तुझ्याबद्दलची भावना आहे वल्ली.
त्याला वाटत असेलच ना की आपली बायको अशी छान दिसते, तशी छान दिसते, ते त्यांनी बोलून दाखवलं इतकंच. त्याला तू साडी नेसलेली जास्त आवडतेस, माझ्याकडे बोलून दाखवलं ना त्यांनी, म्हणून तो तुला असं बोलला असेल. आणि तुला साडी आवडते हे तू मला अनेकदा सांगितलंयस नाही का? त्यामुळे आता तू साडी नेसली नाहीस ह्याच्यामुळे जर सचिन नाराज झाला तर ते तुला चालणार आहे का बेटा? नाही नाही, हे नाराज झाले तर मला नाही चालणार. मला यांना आनंदी बघायचंय भाऊजी. हो की नाही? मग जी चूक मी केली ती चूक तू करू नकोस वल्ली. म्हणजे माझ्या आणि मिस अनामिकांच्या बाबतीत बघ ना. असो, आत्ता काही तो मुद्दा आणि विषय नाही. मला इतकंच सांगायचंय की आत्ता कुठे तुमच्या दोघांचा संसार थोडा सावरतोय वल्ली. छोट्या छोट्या तडजोडी करून, छोटे छोटे त्याग करून जर एकमेकांची मनं जपता येणार असतील तर ती जपायला पाहिजेत की नाही? बाकी तुझी तू फार समजूतदार आहेस वल्ली. माझा अभिमान आहेस तू. हा, छान शॉपिंग कर. ठीक आहे. ठेवतो. म्हणजे आम्ही ड्रेस घेऊन त्या दुकानातनं बाहेर पडलो, त्याच्यानंतर आम्ही ड्रेस घेऊन पुन्हा त्या दुकानात गेलो, मग ते ड्रेस परत दिले, मग साड्या घेतल्या. आणि मी काय विचार केला माहिती, उलटी कशाने होते आता? काय खाल्लं मी काल रात्री? अरे देवा, सचिनला सांगायला हवं. किती करतेस? तू ना खर तर मेस बंद कर आणि अभिनयाचा क्लास चालू कर. दादा खरंच ग. मावशी बघ ना ग, माझं आणि वल्लीचं सगळं छान झालं आता. मला वाटतं यांचं पण दोघांचं झालं पाहिजे ना ग. म्हणजे मग आपल्या घरात सगळं छान. या दोघांचा पण आनंदी आनंद, मी आणि वल्ली काय आम्ही आहोतच आनंदात. अगं ग बाई माझ्या ग शोना. आय अजून एक दे ना लाडू. चल आता नाही का? एक दिला ना. अगं तुला डबा भरून दिलास अख्खा. त्याला नाही दिला, अनामिकाला दिलाय. मग तिला काय ना एक डबा भरून दिलास ना, मला दुसरा तर दे. नाही आता अगं? मिळणार नाही. किती आनंदात आहेत हे. किती बरं वाटतं यांना असं बघून. नाही नाही, सचिनला आता हे सगळं नको सांगायला. हे असं फार मोठं नसणार आहे, फक्त थोडं मळमळत आहे एवढंच. जाऊ दे, मीच जाईन डॉक्टरांकडे. पुरे झालं आता. आपण निघूया का? सगळ्यांच्या आधी आपल्याला पोचायला हवंय. बघितलंस का मला घालवायची किती घाई चालली आहे ती. घालवायचं काय त्यात? तुलाच हौस आहे ट्रिपला जायची. बरं, ते बसवाल्याला फोन करतेस का? विचार त्याला तो पोचलाय का. हो करते. आणि हे बघ राधा, पुढच्या आठवड्यामध्ये नीलच्या घरचे लोक येणार आहेत भेटायला. सगळं ठरवायला तुम्ही कामाला लागा. हा, मी आले की जोर वाढवते सगळा. हा, एक मिनिट आजी. मम्मा तुला हाकलं होते तसं मला नको हाकलूस तू. असं काही म्हणते जसं की काउंटडाऊनच सुरू झालंय काय. चिल. अगं पण मग वेळेवर सगळी तयारी नको का करायला? मग आयत्या वेळी धावपळ नको म्हणून म्हंटल. काही धावपळ होणार नाहीये. आपण सगळं व्यवस्थित करूया. आता उगाच त्याची चर्चा नको. बरं आई, तू औषधं घेतलीस का? बरोबर बॅग मध्ये आहेत ना? हो घेतली आहेत ना. आणि तिथं आम्ही कुणी बघायला नाही आहोत म्हणून उगाच आईस्क्रीमवर आईस्क्रीम हाणू नकोस. नाही खाणार. मावशी कुठे आहेत? माई मावशी,
अहो लवकर या ना. अगं बाई आले ग, आले आले. आणि हे काय, सौरभला नाही बोलवलं? काय रे सच्चू, मी तुला सांगितलं होतं ना त्याला हाक मार म्हणून. मी गेलो होतो, मग ओरडला तो माझ्यावरच, सारखं सारखं बोलू नका म्हणून. मी नाही जाणार कडे. त्यांना म्हणावं मस्त झालेत पोहे, लवकर या. हो ग, हे पोहे ना असे गरम असताना खाण्यातच मजा असते, गार झाल्यानंतर ती मजा नाही येत ग. पण त्याचा मूड इतका खराब होता ना, त्याला कसली मजा कसला काय. सौरभा, अरे पोहे खायला ये ना. भाऊजी, ये. माय मावशींनी गेलेत पोहे, मस्त झालेत. खा पटकन, गरम गरम आहेत. जाणे पाहिजे. फिसकटलंच कसं म्हणते मी. काल मी त्याच्या ऑफिसला गेले तर सौरभ धड बोलला सुद्धा नाही माझ्याशी. कसे बोलतील? नाही म्हणजे ते कामात असतील ना, आणि तुम्ही अशा न सांगता ऑफिस मध्ये जाणार, त्यांना आवडलं नसेल. अगं बाई, कालपर्यंत तू माझी चमची होतीस, आता तुझ्या भाऊजींची वकिली करायला लागलीस का? नाही, मी वकिली करत नाहीये, मी जे खरं आहे ना तेच बोलते. आणि आमचे भाऊजी ना असे चुकीचं वागत बोलत अजिबात नाही. हा, हो का? मग तुझे हे महान भाऊजी का बरं भांडलेत माझ्या मुलीशी? नाही म्हणजे कसं आहे ना कावेरीताई, त्यांचं अजून एकमेकांवर प्रेम आहे, पण असं जोडप्यांमध्ये काहीतरी थोडं थोडकं होतच ना, तसं काहीतरी झालं असेल. मग हे जे तुमचं थोडं आहे ते नेमकं थोडकं आहे का जास्त? अहो एक मिनिट, हा ब्लू चुकलाय. असा ही शेड नव्हती ठरली ना आपली. एनिवे आता तुम्ही व्हाईट मिक्स करा आणि थोडं ऍडजस्ट होत आहे का बघा. हरकत नाही, करूया काहीतरी मॅनेज. जरा टेक्स्ट बोल्ड करूया म्हणजे ते उठून दिसेल. फिनिशिंग काय हे काय तुम्ही हसताय? तुमच्या माणसाने हा सगळा इकडे पसारा करून ठेवला रस्त्यात. म्हणजे हे माझा म्हणून धक्का लागला, तुमच्यामुळे हे सगळं चुकलंय माझं, आणि तुम्ही हसताय. काय ना, सकाळपासून अनेक लोक या ऑफिसमध्ये वावरतात, पण एक कोणी येऊन त्या रंगाच्या बादलीची धडकलं नाही. याला काय म्हणतात माहितीये का? स्वतः वेंगळ्याचा कारभार, आणि उगाच आपल्या दुसऱ्याच्या नावानं शंख करायचा. नाही बरोबर आहे, हे बरोबर आहे सगळं. माझी चूक झाली काय, माझं लक्षच नाहीये. कारण लक्ष का नाही, कारण मला ऑफिसची काम आहे. मी ऑफिसमध्ये ऑफिसचं काम करायला येतो. डबे कुठे ठेवलेत त्याच्याकडे लक्ष द्यायला येत नाही. मला मीटिंग होती, मी मीटिंगसाठी चाललो होतो. हा तुमचा इकडे पसारा आहे, त्यामुळे मला हे सगळं त्रास झालाय. हे तुमचं हे काम सुरू झाल्यापासून ऑफिसला यायचं म्हणजे वैताग आहे नुसता. मला पण काही हौस नाहीये यायची. तुमच्याच लोकांनी आग्रह केला ना म्हणून येते मी. कधी एकदा काम आवरते आणि बाहेर पडते असं झालंय. असं म्हणायचं आणि रोज यायचं. रोज ऑफिसला येणार, कामं वाढवणार. म्हणजे काय, दिवस वाढले काम वाढणार, काम वाढलं दिवस वाढणार, दिवस आणि काम वाढलं पैसे वाढणार, बिल वाढणार. हाईट झाली हा बट्या. तू तोंडाला येईल ते बोलू नकोस. तुला माहितीये मी माझं काम प्रामाणिकपणे करते, आणि माझ्या कामावरून मला बोललेलं अजिबात आवडत नाही. बघितलं ना, चांगलं काही बोलताच येत नाही, वाईटच बोलत असते तिरकस कुठली. बरं झालं ग बाई, तू सुधारलीस. तुला आता कळलं तरी त्या कशा आहेत. नाही मावशीबाई, त्या कशा काय असेनात, पण त्यांनी आणलेली बर्फी मात्र अगदी झकास उत्तम आहे. वा अप्पा, तुम्हाला काहीच वाटत नाही का हो? हा, ती बाई आपल्या घरात आली, मला फाडफाड बोलून गेली, आणि तिने दिलेली बर्फी तुम्ही खाताय? नाही, वाटतं ना त्या कावेरीबाईंचा मला इतका राग येतो ना. पण काय आहे, या बर्फीनं बिचारीनं काय पाप केलंय? हा बिचारा 1 इंचाचा मलईचा निर्दोष असा निरागस तुकडा, त्याच्यावर का अन्याय करायचा? नाही, ते काही असो, पण आपल्या अनामिकाताई बघ ना, किती चांगल्या आहेत नाही? पण त्यांची आई अशी कशी हो? हो ना वल्ले, तू अगदी बरोबर बोललीस बरं का. काय आहे, काही घरांमध्ये मुलं खूप चांगली असतात, पण पालक मात्र अगदी कशाग असतात. आणि काही घरांमध्ये पालक चांगले असतात,
पण मुलं म्हणजे अगदी बरोबर आहे. त्या अनामिका ताईंची आई येऊन मला बोलली, आता तुम्ही सुद्धा मलाच बोला. अगं अगं रागाने कुठे चालीस बाई? अगं ते गमतीत बोलले. तुम्हाला काय करायचंय? मी कुठे का जाईना? मी चांगली नाहीच आहे ना, तुम्हाला काय फरक पडतो? अगं काय हो, कशाला बोललात माझ्या सुनेला? किती दुखावली ती? काही नाही हो, मी आपली जरा गंमत केली, दुसरं काही नाही. वल्ली रागवली ना, आता तिचा राग जाऊन शांत करतो. मस्तपैकी अशी ही बर्फी भरवतो तिला. काय 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 रिपोर्ट मध्ये मला मला सांगा ना. मला ह्याच्यातलं काहीच नाही कळत. तुम्ही सांगा ना मला. मला मला काही झालंय का? अनफॉर्च्युनेटली तुम्ही बऱ्या नाही आहेत. म्हणजे मी हे सर्व काही पेशंटला नाही सांगू शकत. तुमच्यासोबत कोणी आलं असेल तर मग मी बोलते त्यांच्यासोबत. जरा बोलवा त्यांना प्लीज. नाही नाही मॅम, माझ्या बरोबर आता नाही आहे कोणी. तुम्ही सांगा ना काय 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 रिपोर्ट मध्ये. बघा आता तुमच्याकडे फार कमी वेळ उरलाय. काही महिने, कदाचित फक्त काही दिवस. तुम्ही टेन्स जास्त होऊ नका. पण जी परिस्थिती ती खरी सांगितली तुम्हाला. कदाचित होईल सुद्धा काहीतरी व्यवस्थित. बघा आमच्या हातात जेवढं होतं तेवढं आम्ही केलं. बाकी सर्व काही परमेश्वराच्या हातात आहे. तुम्ही आमच्याकडे जर ट्रीटमेंट कंटिन्यू केली तर कदाचित सर्व काही व्यवस्थित सुद्धा होऊ शकतं. वल्ली, तू स्वतः सुधारली ना? वल्ली, काय झालंय सांग ना मला. मला मदत करायला जमेल. आणि तसं पण मला चान्स पाहिजे होता. मला प्रायश्चित करायचं होतं. मी खरंच इथे पाठलाग करून नाही आली आहे वल्ली. मी या मंदिरात रोज येते. आयुष्यात मी जे काही चूक केलं ना त्याच्यासाठी माफी मागायला मी इथे येते. इथे ज्यांना जेवायला मिळत नाही त्यांना मी जेवण देते. माझा लाईफ चांगला आहे. मला हवं की सगळ्यांचा लाईफ चांगला झाला पाहिजे. मी खरंच आधीसारखी नाही आहे रे आता. काय झालंय वल्ली मला सांग ना. वल्ली, वल्ली दाखव. वल्ली, वल्ली काय नाही, सोड. वल्ली, तुला एवढा मोठा आजार कसं झालं? तू छान दिसतेस, फिट आहे, मग असं कसं होऊ शकतं? नाही होऊ शकत. मग तुला असं म्हणायचंय की मी नाटक करते? नाही वल्ली, मला फक्त एवढंच म्हणायचंय की आपण सेकंड ओपिनियन घेऊया. कुठल्याही डॉक्टरकडे नाही जायचंय. कारण मी किती डॉक्टरकडे गेले ना तरी माझा जीव नाही वाचणार आहे, माहितीये मला. असं नको बोलू वल्ली, प्लीज. असं जेव्हा मोठा आजार होतो ना तेव्हा आपण सेकंड ओपिनियन घेतलं पाहिजे. एखाद्या डॉक्टर कडून तुला बरं करता आलं तर का नाही? तुला बरं नाही व्हायचंय का? खूप उशीर झाला या सगळ्यासाठी. तू एक काम कर, माझ्याकडे खूप कॉन्टॅक्ट आहे डॉक्टरचे, आपण त्यांना जाऊन भेटूया. मला तुझ्याकडनं कुठल्याही मदतीची गरज नाहीये. तू जा इथून. हो मी जाते, प्लीज. तू चिडू नकोस. तुला माझ्याशी प्रॉब्लेम आहे ना, माझी मदत नको घेऊ तू. पण अनामिका ताईला घेऊन जा. ते त्यांची मदत घे तू, पण घे मदत कोणाचं तरी. आणि अशी हरल्यासारखं वागू नको ग. तुला याच्यातून बाहेर पडण्याचा रास्ता सापडेल. वली, मला अजून एक गोष्ट सांगायचं होतं. प्लीज तू माझ्यावर चिडू नकोस. आता काय आहे हे सगळं? तू प्लीज सचिनला नको सांगू. माझ्यामुळे ऑलरेडी त्रास मध्ये, मी तो खूप डाऊन आहे. तुझ्यामुळे त्याच्या लाईफ मध्ये आनंद आल्यात
आणि तूच त्याचं दुःखाचं कारण नको हो. त्याला सहन नाही होणार. आणि वली मला माफ कर. हे जे काही तुझ्यासोबत होतं ना ते माझ्यासोबत झालं पाहिजे होतं. मी वाईट बाई आहे, मी चुकीचं केलं. तुझ्यासोबत हे नाही झालं पाहिजे होतं. वल्ली तू माझ्यावर विश्वास ठेव नको ठेवू, पण खरंच मी बदलली आहे. माझे कॉन्टॅक्ट्स वापर, माझे पैसे वापर, जे लागेल मदत ते घे, पण यातून बाहेर पड प्लीज. बरी हो. अरे यार, तुम्ही लोकांनी काय शक्य तितका त्रास द्यायचाच असं ठरवलंय का? काय त्रास दिला आम्ही? हे हा किती पसारा आहे कामाचा. म्हणजे काम तुमचं आणि बोला तुम्ही ऑफिसच्या लोकांना. नाही, एक मिनिट. काम आहे तिथे पसारा हा होणारच ना. मग काम करा, कामाचा गाजावाजा नको. गाजावाजा काय केला रे आम्ही? आणि हो, गाजावाजा होणारच, कारण आमचं काम खूप चांगलं आहे. बाय द वे, तुझं प्रेझेंटेशन सोडून सगळे आमचं काम बघतायत, आमच्या कामाचं कौतुक करतायत. हे खुपतंय की काय तुला? फालतू बडबड करू नका. काम करा. बोल सचिन. हॅलो. हा वहिनी, गुड मॉर्निंग. कशा आहात? मी बरी आहे. तुला काय सौरभने फोन करायला सांगितलाय का? हे बघ, त्याला म्हणावं जर माफी वगैरे मागायची असेल तर स्वतः येऊन माग. इथे तुझ्या खांद्यावर बंदूक ठेवू नको. नाही, दादाने नाही सांगितलं. मी वेगळ्या कामासाठी केला होता फोन. पण तुमचा मूड खराब असेल तर राहू दे, नंतर करतो. आय एम सॉरी सचिन. ते कालपासून जरा. बोल, काय काम होतं? नाही, ते हॉटेलची तयारी करत होतो ना, जरा मदत हवी होती म्हणून. हो, बोल ना, काय हवंय? इंटेरियर वगैरे बद्दल विचारायचं होतं. खरं तर वाड्यात बोलवणार होतो तुम्हाला, पण म्हणजे तुम्हाला नको असेल तर ठीक आहे. इतका वेळ या कोणाशी बोलतायत? ठीक आहे, थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करते. अरे सचिन, वाडा म्हणजे काही फक्त सौरभचं घर नाहीये माझ्यासाठी. तुम्हा सगळ्यांचं सुद्धा हे मी आधीच सांगितलं होतं. आणि शिवाय आता तो जाईल ना ऑफिसला, मग येते मी. ठीक आहे, बाय. काय रे, काय म्हणाली ती? अगं त्या म्हणल्या दादा ऑफिसला गेल्यावर येते म्हणून. दादा चाललाय ना ऑफिसला? राधे, ते काढ. ऐकू येणार नाही. मी जरा वाड्यावर जाऊन येणार आहे. एक काम आहे, सचिनच्या हॉटेलचं काम. आजी कुठे? देवळात गेले. हो, गेली पण का? मला वाटलं मी जाता जाता सोडेन तिला देवळात. मला जाता जाता काम देऊन गेली ती. अजिबात देवळात जायची इच्छा नव्हती म्हणून ती पुढे गेली. आता बरोबर अर्ध्या तासांनी मला तिकडे देवळात जायचंय. देवळातनं तिला उचलायचंय आणि कोर्टात टाकायचं. वा राधे, किती अमेझिंग भाषा आहे ना आजीसाठी. किती हार्श. फाईन, रिफ्रेश करते. तिला मी देवळातनं असं अलगद पिसासारखं उचलणार आणि अगदी हलकेपणाने कोर्टात जाऊन झाली. मी दोघी ना माझ्या डोक्याचं फज करणार आहात. प्लीज वाटेत भांडू नका आता. बघू, प्रयत्न करू. आव मम्मा. माझं ऐकून गेलं, कोणाकडेच वेळ नाहीये का? काय करू मी आता?
एक्सक्यूज मी, कॅन वी एक्सचेंज द सीट? थँक्यू. तुमचं खूप जीव अडकलाय ना या जमिनीत. म्हणजे काय, माझीच आहे ना ती जमीन. हो माझा नाही तर कुणाचा जीव अडकणार आहे? बरोबर. हॅलो, हा, ऐकू येत नाहीये. हा 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 हा, कुठून ही अवदासा माझ्या राशीला आलीये कोण जाणे. आता काय तर मागे मागेच करते. काय हवंय तिला काही कळतच नाहीये. लवकर ही केस माझ्या बाजूने सुटावी म्हणजे हिची कटकट संपेल एकदाची. हॅलो हॅलो. आय एम सो हॅपी वल्ली तुम्हाला कॉल केला. तुम्हाला माफ केलं ना? म्हणजे माफ केलं का नाही ते मी आता तुला सांगू शकत नाही, पण एवढं नक्की आहे मी तुझ्या बोलण्याचा खूप विचार केला. मला सुद्धा असं वाटतंय की दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊन त्यांना सुद्धा दाखवायला हवं, पण तो डॉक्टर कोण असेल ते मी ठरवणार, तू नाही. डन, काही प्रॉब्लेम नाही. मी फी देते. मी कारने तुझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये येणार, तुला कंपनी देणार, तुला सपोर्ट करणार. तू जे म्हणशील मी ते करायला तयार आहे. ठीक आहे, मी तुझ्या उपयोगाला थोडा तरी येते हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तू जे सांगशील मी ते करायला तयार आहे वल्ली. वेळ आली की सांगेन. ठेवते. तू मुद्दाम असं काहीतरी करतेस की मला तुझ्याबरोबर वेळ घालवावाच लागेल. आता काय केलं मी? हे दरवाजा का बंद केलायस? मी असं का करेन? मला काय माहिती, असतील तुझी काय कारण. तुला माझ्याशी बोलायचं असेल, तुझं माझ्यावर प्रेम वगैरे असेल. पट्या, काही बरळू नकोस. मी तू बोलेपर्यंत एक शब्द तरी बोलले का तुझ्याशी? कळलं असेल तुला. अगं म्हणून का तुला दार लावून घ्यायचं लायसन्स नाही मिळालं? पट्या, हुकलायस का तू? मी दार का लावेन? मी आत आलो, माझ्या नंतर तू आत आलीस. आधी मी आत आलो मग तू आत आलीस, म्हणजे दार कोणी लावलं? एक्झॅक्टली, दार मीच लावलं. कारण माझ्याकडे सुपर पॉवर्स आहेत ना. म्हणजे आत असून सुद्धा बाहेरून कडी लावणार ना मी. ए आतून उघडी आहे ना कडी. याचा अर्थ तुलाच माझ्या बरोबर आत बसायचं होतं. नाहीतर एखादा लगेच कडी उघडून बाहेर नसता का गेला? पण तू बघितलं सुद्धा नाहीस. आता काय फक्त आरोप करत बसणार आहेस का तू माझ्यावर? का काही प्रयत्न करणार आहेस दरवाजा कसा उघडता येईल याचा विचार करण्याचे? मावशी, आता काय करायचं? आपल्यावरच जाण्या बहुतेक. मग त्यांना कळणारच होतं कडी दुसऱ्या कोणीतरी लावली येते. काय करायचं रे? मला थांब जरा 5 मिनिटं थांबूयात बघून. मग हे असं खोलीत अडकवणं म्हणजे काय बोलावं काही कळत नाही. म्हणजे माई मावशी असं करणं शक्यच नाहीये. वल्लीनी याआधी ही चूक केली आहे, त्यामुळे वल्ली पुन्हा असं करणार नाही. बरं, वल्लीनी मागे असं केलं होतं तेव्हा सचिनच तिला ओरडला होता, त्यामुळे तोही असं करणार नाही. त्यामुळे म्हणजे तुला काय म्हणायचंय? हे आप्पानी केलंय
आता आप्पांनी स्वतः असं केलंय की इतर कुणी त्यांना असं? म्हणजे तुला म्हणायचंय की मी आप्पांना सांगितलं बाहेर ना कडी लावायला? काही तोंडाला येईल ते बोल नको, कळलं ना? मला काही इंटरेस्ट नाही इकडे तुझ्याबरोबर अडकून राहण्यात. मला तुझं तोंड बघायचं नाही. एक तर सगळी कामं अर्धवट पडलेत बाहेर. डॉक्टर, खरंच माझी अवस्था वाईट आहे का? तुमच्या पहिल्या डॉक्टरनी तुम्हाला काय सांगितलंय? डॉक्टर ते म्हणाले की वल्लीकडे खूप कमी दिवस आहे. असे रिपोर्ट बघून किंवा मी नाही सांगू शकत की त्यांची तब्येत कशी आहे किंवा किती दिवस राहिलेत ते. पण एक मात्र खरं आहे, या कॅन्सरच्या 3rd स्टेजवर आहेत. कधी कधी कसं असतं की कॅन्सर हा शरीराच्या एका अवयवात वाढतो. फॉर एक्झाम्पल गर्भाशय, म्हणजे तो गर्भाशयातच राहतो, इतर ठिकाणी पसरत नाही. अशा वेळेस आम्ही काय करतो की पेशंटचे गर्भाशय काढतो आणि त्यांना वाचवतो. पण इथे तसं नाहीये. तुमचा ट्युमर तुमच्या पोटात आहे, त्यामुळे त्याला रोखणं अशक्य आहे. म्हणजे काहीच नाही होऊ शकत का? वल्ली काय बोलते, जरा शांत हो. ते डॉक्टर आहे, ते काहीतरी सोल्युशन काढते. हो ना डॉक्टर? हे बघा, आपण ट्रीटमेंट आता लगेच चालू करू शकतो, पण ह्याची काही गॅरंटी नाही की त्यांना काही प्रॉब्लेम नाही होणार. तुम्हाला ऐकताना असं वाटेल की मी फार तटस्थ बोलतोय, पण पेशंटला खोटी आशा देऊन काय हाती लागणार आहे? आय होप यू अंडरस्टँड. हो डॉक्टर, समजताय. पण मी काय म्हणते डॉक्टर, तुम्ही दुसरं कोणतरी डॉक्टर रिकमेंड करू शकता का? नाही म्हणजे आम्हाला पैशांची काही चिंता नाही. लागलं तर अब्रॉड जायची सुद्धा आमची तयारी आहे. रिया मॅडम, काय बोलताय तुम्ही? तुम्हीच म्हणालात ना की हे खूप प्रसिद्ध डॉक्टर आहेत, म्हणूनच आपण आलो ना इकडे. किती मोठे डॉक्टर गाठले तर यांची जी कंडिशन आता आहे ती बदलणार नाहीये. कुठलाही डॉक्टर फक्त उपचार करू शकतो, चमत्कार नाही. तुझ्या आजीबद्दल बोलतेस हे लक्षात आहे ना तुझ्या? अरे हो, पण आजी घाबरू नाही का शकत माझी? बरं हाईट म्हणजे एक तर तिला 2 व्हीलरवर बसायची अजिबात सवय नाही. ओके, त्यात तिने 9वारी नेसलेली, त्यात माझ्या मागे डबल सीट बसलेली, आणि त्यात तिचे अजिबातच पाय टेकेनात खाली. तिचे पाय पूर्ण वेळ असे आधात तरी मागणार. आणि हे सगळं मी माझ्या मिरर मधनं बघत होते. कसं कंट्रोल केलंय माझं मला माहिती. आई गो, तू वेडी आहेस का? तू किती असतेस तिच्यावर? आई गो, खरंच बघण्यासारखं दृश्य होतं माहितीये. आणि तसंही ना मला सध्या छोट्या छोट्या गोष्टींवरती प्रचंड हसू येतं. का बरं? मी खूप खुश आहे आपलं लग्न होतंय म्हणून. क्या बात, हे भारी. मग खरं सांग, तुला फार भारी वाटतंय ना मी तुझ्या प्रेमात येते? मुळात मी तुला पटवीन, आणि जरी तू पटलीस तरी आपलं रिलेशन लग्नापर्यंत जाईल असं मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं. आय नो राईट. मला कधीच प्रेडिक्ट झालं नसतं की मी कुठल्या तरी एका नॉन बिग शॉट मुलाच्या प्रेमात वगैरे पडेल. बाय द वे, कावेरी आजी प्रचंड रिच आहे माहितीये. भरपूर प्रॉपर्टी आहे तिच्याकडे. हे मी आता गेले होते ना कोर्टामध्ये म्हणून कळलं. हा, अर्थात मला त्यातली काहीच नकोय, आणि ती अशी आपणून वगैरे देईल मला असंही वाटत नाही. यू नो हाऊ शी. पण लग्नाला येईल ना ती? लग्नाला येईल ती. माहितीये सध्या ना मम्मा आणि आजीचा जरा थोडस बऱ्या बोलण्याचा झोन लागलाय. खूप काही भारी नाही, पण ऍटलीस्ट सुरुवात तरी आहे. सो बघू. खरंच खुश आहेस ना? काय झालं? खूप खुश आहे मी. पण अरे गंमत बघ ना कशी आहे. आता लग्न झाल्यावरती मी माझ्या फॅमिली बरोबर नाही ना राहू शकत. आणि आता तर कुठे सगळं खूप छान व्हायला लागलंय रे. सगळे जवळ येत आहेत, बोलतायत छान. मीच लांब चालली आता. माझी फॅमिली आता माझ्या बरोबर नसणार आहे यापुढे. आणि माझी फॅमिली ती आता तुझीच आहे ना? असं ऐकलं होतं की
लग्न जवळ आलं की मुली हळव्या होतात. तुझ्यासारखी डॉन मुलगी अशी मुसमुसून रडेल असं वाटलं नव्हतं मला. तुला काय मी इमोशनलेस वाटते का? हो. नील यार, ए तुझा हड मी नाही बोलणार आहे तुझ्याशी. नक्की. हे बघा, मला माहितीये तुम्हाला खूप राग येतो तिचा, तुम्हाला नाही आवडत ती, पण मला माहितीये ना, मी स्वतः बघितलंय, रिया मॅडम खरंच बदलल्यात. नाही अगं, रिया बदलणं शक्यच नाहीये. भोळी आहेस तू म्हणून तुला कुणी काही सांगितलं तरी खरं वाटतं. इतक्या सहज बदलत नसतात ग माणसं वल्ली. रिया इतक्या सहज बदलणं शक्यच नाही. हो, मी खरंच बोलतेय, खरंच रिया मॅडम बदलल्या, म्हणूनच त्या माझी मदत करायला तयार झाल्या ना. अगं, या तिचा स्वार्थ असल्याशिवाय ती असं करणारच नाही. बघच तू, तिला हवं ते करून घेईल ती. तिचा स्वार्थ पूर्ण झाला की गुल होईल कुठेतरी, तुला कळणार सुद्धा नाही. आणि काय ना वल्ली, हे बघ, रिया कशी आहे हे महत्वाचं नाहीये, मुद्दा हा आहे सचिन नवरा आहे तुझा. म्हणूनच त्यांची काळजी वाटते ना मला. अनामिका ताई, मी गेल्यानंतर हे एकटे पडतील हो, त्यांना खूप त्रास होईल, आणि सचिनला मी त्रासात नाही बघू शकत अनामिका ताई. काही झालं तरी ती बाई बदलली आहे यावर माझा विश्वासच नाही.